नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे। या प्रोमोमध्ये खूपच भयानक असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते म्हणजे कार्तिक हा मुक्तावर अतिप्रसंग करत असतो। मुक्ता खूप घाबरलेली असते, कशीबशी ती स्वतःला वाचवते। तेवढ्यातच घरी इंद्रा आणि बापू येतात। घरामध्ये जो काही प्रसंग घडला त्याच्यासोबत जे काही कार्तिकने केलं ते आता इंद्रा आणि बापूला मुक्ता सांगत असते। इकडे कार्तिक खूपच भोळेपणाचा आव आणत असतो आणि मी काहीच केलं नाही असं तो आता इंद्रा आणि बापूला सांगत असतो। उलट वहिनीच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते असं तो बोलत असतो। इंद्र काहीही न विचार करता कार्तिकवर विश्वास ठेवते आणि मुक्ताला बोलते की तुला लाज कशी वाटत नाही, निघ माझ्या घरातून असं बोलून तिला धक्का मारते। तेवढ्यातच तिथे माधवी येते। तिला हा सर्व प्रकार खूपच वाईट वाटत असतो। तिला तिच्या मुलीवर केलेले घाणेरडे आरोप अजिबात सहन होत नाही, म्हणून आता मुक्ताची आई मुक्ताला तिथून कायमचं घेऊन जात असते। बाजूला सागर उभा असतो। सागर बोलतो, मनामध्येच बोलतो, मला माहीत आहे मुक्ता तुम्ही निर्दोष आहात आणि मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेल आणि मानाने पुन्हा या घरामध्ये घेऊन येईल असं तो बोलतो। मुक्ता बिचारी सागरकडे पाहत असते। तर मित्रांनो, येणारा भाग खूपच रंजक असणार आहे, कारण सागर मुक्ताला सिद्ध करू शकेल का की ती निर्दोष आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। आणि असेच मालिकेंचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, थोडक्यात येणाऱ्या भागामध्ये काय घडणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मुक्ता आणि सागर एकत्र येत असतात। मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जी मुलगी मुक्ताला कार्तिकबद्दल सांगत असते त्या मुलीचं सत्य आता मुक्ता सागरला सांगते। सागर आणि मुक्ता दोघे मिळून त्या मुलीला विचारतात आणि तिला घरी येऊन सर्व काही घडलेला आहे तो प्रकार इंद्राला आणि घरच्या पूर्ण फॅमिलीला सांगायला सांगतात। ती मुलगी सुद्धा तयार होते आणि तिच्यासोबत जो काही प्रकार घडला आहे तो आता सर्व घरच्यांना सांगते। घरच्यांना सांगितल्यानंतर आता इंद्राला सुद्धा त्या मुलीवर विश्वास बसू लागतो। या सर्व गोष्टी झाल्यानंतर मानाने मुक्ता त्या घरामध्ये परत येते, तर कार्तिकला घरातून बाहेर हकलून देण्यात येतं। आणि याचाच आता कार्तिकची बायको म्हणजे सागरची बहीण जी आहे ती खूपच दुःखात असते आणि परंतु ती मुक्ताला साथ देतात, ती तिच्या नवऱ्याला म्हणजे कार्तिकला साथ देते आणि मुक्तावर आता ती खूपच घाणेरडे आरोप करते, मुक्ताला घालून पाडून बोलत असते। तर येणाऱ्या भागामध्ये पाहूयात की मुक्ता आणि कार्तिकची बायको म्हणजे मुक्ताची नणंद या दोघीचं नातं, या दोघीचं बॉन्डिंग कसं असणार आहे। आणि आता या गोष्टीमुळे तरी सागरने मुक्ताला निर्दोष सिद्ध केलं आहे, त्याच्यामुळे मुक्ता आणि सागर या दोघांची जवळीक वाढेल का, मुक्ता सागरला माफ करेल का, हे पाहणं सुद्धा तितकंच रंजक असणार आहे। तर असेच मालिकांचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी मित्रमैत्रिणींनो चॅनलला कनेक्ट राहा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि असेच आपले भाग पाहत राहा। या चॅनलवर मी तुम्हाला सर्वच मालिकांची सर्व अपडेट्स सर्वात आधी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। तर चला मित्रांनो, काळजी घ्या, धन्यवाद।